आपल्या चॅनेलवर सर्वांचे तर बघा, स्वागत आहे. आपला प्रश्न आहे, न्यूनता ही सुखांची, चित्ता सदा विचारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या काव्यपंक्तीतील रस ओळखा. तर बघा, प्रत्येक वर्षी रसावरती आपल्याला PET-ला हा प्रश्न विचारला जातोच. त्यामुळे यावर हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, ही न्यूनता सुखांची म्हणजे सुख आहे तर सुद्धा ते न्यून वाटते म्हणजे शून्य वाटते. चित्ता सदा विचारे म्हणजे चित्त हे सदा विचार करते की एवढं सुख आहे तरी सुद्धा ते काय आहे, कमीच आहे. आणि स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी म्हणजे आई नाही म्हणून काय झालं तर हे सगळं सुख आपल्याला काय आहे, कमी पडतं. तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, तर बघा हा रस अद्भुत रस आहे का? नाही. इथं अद्भुत वगैरे वेगळं काही दिसतंय का? तर काहीच नाही. आता शांत, एकदम शांततेने इथं काय सांगितलेलं आहे का? तर नाही. आणि चौथा म्हणजे शृंगार. शृंगाराची कोणती भाषा रस इथं आलेला आहे का? तर ते सुद्धा नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, करुण रस. तर करुण म्हणजे काय? प्रत्येकाची आपल्या आईबद्दल एक वेगळीच ओढ असते, एक वेगळीच भावना असते, म्हणजे प्रेम असतं, आपुलकीपणा असतो, म्हणजे ती करुण असते. म्हणूनच इथं काय दिलेलं आहे तर ही न्यूनता सुखांची, चित्त सदा विचारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणजे इथं आईबद्दल असलेली प्रेम, माया व्यक्त केलेली आहे. म्हणूनच इथं करुण रस हा याचं योग्य उत्तर येत आहे. तर बघा, आपण याचं उत्तर सांगितलेलं आहे करुण रस. तर आता असे आपल्याला 9 रस आहेत. किती? 9 रस आहेत आणि हे 9 रस आपल्याला अत्यंत इम्पॉर्टंट आहेत आणि जे की आपल्याला TET-ला प्रत्येक वर्षी या 9 रसांवरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा, आपण याचं स्पष्टीकरण पाहूया. 9 रस कोणकोणते आहेत ते आपण पुढील प्रमाणे बघूया. तर आता बघा, स्पष्टीकरण. आता रस. रस म्हणजे काय? रस या शब्दांचा अर्थ चव किंवा रुची असा होतो. बघा, चव किंवा रुची. रस म्हणजे काय? थोडक्यात मी सांगितलेलं आहे, चव किंवा रुची म्हणजे आपल्याला असणारी आवड किंवा आपण जी टेस्ट बघतो त्याची चव. तर बघा, काव्यपंक्तीतून आपण चव वा गोडी चाखतो किंवा अनुभवतो, याला रसस्वाद असे म्हणतात. आता थोडक्यात म्हणजे काय, एखादा पदार्थ आपण चाखतो त्याची चव कशी आहे, तो पदार्थ कसा लागतो हे आपण सांगू शकतो. त्याच प्रकारे आपल्याला यांनी काय सांगितलं की म्हणजे शब्दांची चव म्हणजे शब्दांनी कोणती चव घेतलेली आहे किंवा त्याच्यातून आपल्याला काय माहिती मिळते, त्याच्यातून काय रस निर्माण होतो किंवा त्याचा काय स्वाद निर्माण होतो हे आपण याच्यावरून समजू शकतो. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो, रसस्वाद. म्हणजे थोडक्यात त्या शब्दावरून आपण त्याचा स्पष्टीकरण सांगू शकतो की या शब्दामध्ये काय सांगितलं आहे. तर बघा, असे आपल्याला किती रस आहेत? एकूण 9 रस आहेत. किती? 9. आणि हे 9 रस अत्यंत इम्पॉर्टंट आहेत TET पेपरसाठी. तर प्लीज हे अतिशय व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, तर याला शेवटपर्यंत नक्की पहा. हे रस जर तुम्ही समजावून घेतले तर तुमचे 1 ते 2 मार्क TET-मध्ये पक्केच होणार आहेत. तर प्लीज शेवटपर्यंत तुम्ही नक्की पाहत राहा. तर बघा, आता 9 रस. ह्या 9 रसांपैकी आता पहिला जो रस आहे तो आहे शृंगार. तर बघा, शृंगार रस म्हणजे काय? तर स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणातून निर्माण होतो. आता शृंगार म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की याच्यातून आपण काय, स्त्री पुरुषांना म्हणजे एकमेकाबद्दल वाटणारं आकर्षण किंवा प्रेम याच्यातून जो रस निर्माण होतो त्याला शृंगार रस असे आपण म्हणतो. तर आता पुढचा रस आहे, तर दुसरा जो रस आहे तो आपण पाहूया. दुसरा रस आहे तो म्हणजे वीर. आता वीर रस काय दर्शवणार, तर पराक्रम व शौर्य यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. म्हणजे एखाद्या वाक्यात जर वीरपणा, एखादी वीरगती किंवा एखादी वीरकृती दाखवली आहे तर त्याच्यामध्ये काय निर्माण होणार, वीररस. म्हणजे पराक्रम आणि शौर्य याचं वर्णन जिथे असेल तिथं वीररस तयार होतो. तिसरा रस आहे तो म्हणजे रौद्र. आता रौद्र म्हणजे काय? रौद्र रूप आपण म्हणतो. रौद्र म्हणजे क्रोधा वा चीड या भावनेतून रस तयार होतो. म्हणजे रौद्र रूप एखादा चिडखोरपणा, एखादा चिडणारा व्यक्ती याचा उल्लेख केला असेल तर तो काय होतो, क्रोध किंवा चिड. तर बघा, पहिला होता शृंगार, दुसरा होता वीर आणि तिसरा होता रौद्र. तसंच आता आपण चौथा रस पाहूया. तर चौथा रस आहे तो म्हणजे करुणा, जे की आता आत्ताच आपण पाहिलं. तर बघा, करुणा. करुण म्हणजे काय? शोक, दुःख, वियोग, संकट यातून हा रस निर्माण होतो. करुणा म्हणजे काय? आपुलकी, प्रेम. ज्या ज्या ठिकाणी तर तिथं आपल्याला दुःख होतं, प्रेम असतं तिथे दुःख असतो, आनंद असतो, वियोग असतो, म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यापासून लांब गेला, जवळ याचा वियोग असतो, संकट असतात. यातून काय होतं, हा करुण रस निर्माण होतो.
पाचवा आहे तो म्हणजे भयानक. आता भयानक बघा, भयानक भीती या भावनेतून रस निर्माण होतो. आता भयानक म्हणजे काय? भीती, एखाद्या गोष्टीची आपल्याला वाटणारी भीती. बरोबर, भीती असेल तिथं काय होतं, तर भयानक हा रस निर्माण होतो. सहावा आहे तो म्हणजे अद्भुत. आता अद्भुत म्हणजे काय? तर आश्चर्यकारक. आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णन, म्हणजे एखादी गोष्ट आहे जी की अतिशयोक्तीनं किंवा अद्भुतरित्या आश्चर्यकारक रूपाने आपल्याला दर्शवली जाते किंवा आपल्यासमोर मांडली जाते, त्याला आपण काय म्हणतो? अद्भुत रस. आणि त्याच्यानंतर सातवा जो रस आहे तो म्हणजे शांत. आता शांत रस बघा हा, परमेश्वर विषयक भक्ती, देवालय, सत्पुरुषांची संगती, आश्रम यांच्या परिसरातील वातावरण या वर्णनातून हा रस निर्माण होतो. म्हणजे थोडक्यात काय, तर परमेश्वराची, देवालयाची भक्ती, सत्पुरुषांची संगती, आश्रम, एखादं शांततेचं वातावरण, एखाद्या शांततेकडे जाणारा विचार या पद्धतीने जर मांडला असेल तर तो कोणता रस होतो? शांत रस होतो. आणि आठवा जो रस आहे तो म्हणजे बिभत्स. आता बिभत्स म्हणजे काय बघा, किळस, तिटकारा यांच्या वर्णनातून, किळस, तिटकारा यांच्या वर्णनातून रस निर्माण होतो. आता बिभत्स म्हणजे किळस वाटणे, एखाद्या गोष्टीचा आपल्याला तिटकार येणे, तीच ती गोष्ट नको नको वाटणे, त्याच गोष्टीचा एकदम तिरस्कार येणे. आता जसं की टीईटी परीक्षा, आपल्याला उदाहरण आपलंच आहे, टीईटी परीक्षा आपल्याला दिलेली आहे. आपल्याला किती परीक्षा द्या, आता जे सेवेत आहेत त्यांना पण लागू झाले आणि जे आपले शिकून बसलेले विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा ती परीक्षा पास करायची. थोडक्यात आपल्याला ही परीक्षा, टीईटी परीक्षा नको नको वाटते, आम्हाला नकोच आहे. आम्ही एक परीक्षा पास केली, दुसरी परीक्षा पास केली, परत टीईटी द्या, टेट द्या, हे नकोच वाटतं. म्हणजे आपल्याला एकदम तिटकार आलेला आहे या गोष्टींचा. अशाच प्रकारे या वर्णनातून काय होतं? किळस वाटणे आणि विभत्स निर्माण होणे. आणि चौथा आणि नववा जो रस आहे तो म्हणजे हास्य रस. हास्यामध्ये काय? व्यंग, विडंबन, चेष्टा या वर्णनातून निर्माण होतं. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपण चेष्टा करतो, विडंबन करतो, त्यांच्याविषयी एखादा विनोद करतो, तर त्याच्यातून काय निर्माण होतं? हास्यरस निर्माण होतो. तर बघा, अशा प्रकारे हे आपल्याला नवरस आहेत आणि हे नवरस अतिशय इम्पॉर्टंट असे आहेत आणि समजायला सुद्धा सोपे आहेत. आता याच्यातून तुम्हाला माहिती समजली असेल तर प्लीज तुम्ही हे रस व्यवस्थितरित्या करून घ्या, कारण की हे प्रत्येक टीईटी मध्ये याचा 1 किंवा 2 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. कशावरती? रसावरती. तर प्लीज हे तुम्ही करून घ्या. तर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माहिती परिपूर्ण वाटली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका.